नमस्कार. थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आले असेल की मी आज कशाबद्दल बोलणार आहे ते. तर नवीन माठ आणल्यावर तो लगेच वापरणे योग्य नसते. जर तो योग्य पद्धतीने वापरायला सुरुवात केली नाही तर पाण्याला गंध येऊ शकतो, म्हणजेच एक मातीचा असा वास येऊ शकतो किंवा माठ लवकर खराब सुद्धा होऊ शकतो. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन माठ व्यवस्थित कसा तयार करावा याच्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून त्यातील पाणी गोड आणि स्वच्छ राहील आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला माठातील पाणी अगदी प्यायला छान लागते. फ्रीजमधले पाणी पिणं चांगले नसते, त्याच्यामुळे आपण माठातलंच पाणी पिणे योग्य आहे. चला तर मग आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर मी अशा प्रकारचा हा काळा माठ आणलेला आहे. तर तुम्ही कोणताही काळा किंवा लाल हा कोणताही आणला तरी पण चालेल. तर आपण घेताना अगोदर असं वाजून बघायचं आणि त्याच्यानंतर त्याचा असा टणटण आवाज आला की तो माठ चांगला आहे असं समजायचं. आणि असा त्याच्यात कॉक सुद्धा आपण घेताना कॉकच्या कडेने लीक आहे का नाही हे सुद्धा आपण बघून घ्यायचे. घेतानाच आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून बघायचं आहे की हा लीक वगैरे तर नाही ना. आणि जड जर असेल तो तर जड असा हा माठ घ्यायचा नाही, तर असा हलका वजनाने घ्यायचा आहे आणि टणटण आवाज येईल अशा प्रकारचाच तो आपण हा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तो अगदी व्यवस्थित असा हा माठ निघतो आणि खराब सुद्धा होत नाही, तो व्यवस्थित भाजलेला असतो. तर आता आपण हा काय करू, हा माठ स्वच्छ अगदी पाण्याने धुवून घेऊ. तर म्हणजे याचं काळं पाणी आपण सर्व काढून घ्यायचे. तर आपण असं नळाखालीच व्यवस्थित अगदी अगोदर वरून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने धुवून घेतल्यावर आपण मध्ये सुद्धा सर्व स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर त्याचं सर्व काळं पाणी आपण अगोदर काढून घ्यायचे. पुढं काय करायचं ते मी तुम्हाला सांगतेचे. तर हे स्वच्छ अगदी पाण्याने धुवून घ्यायचे. तर त्याचं भरपूर असं काळं पाणी निघतं. हे बघा, त्याचं काळं पाणी अगदी हे व्यवस्थित असं काढून टाकायचे. अगदी चोळून आतून बाहेरून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तर सैंधव मीठ घेतलंय मी ते आणि त्याच्यामध्ये टाकून एक कॅरी बॅग घेतलेली आहे मी आणि त्या कॅरी बॅगच्या सहाय्याने आपण आतून अगदी क्लीन करून घ्यायचे. तर हे मीठ असं खरबरीत असतं, त्याच्यामुळे आतला भाग हा पटकन स्वच्छ होतो आणि त्याचा मातीचा वास हा लवकर निघून जातो. तर त्या कॅरी बॅगच्या सहाय्याने आपण ही व्यवस्थित घासून घ्यायचे. कोणती घासणी किंवा साबणाचा वापर करायचा नाही, कारण हे पाणी त्या माठामध्ये जिरत असतं. नवीन माठामध्ये पाणी हे पटकन जिरून जातं आणि त्या साबण सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. त्याच्याकरता आपण हे फक्त मिठाने आणि कॅरी बॅगने स्वच्छ हे घासून घ्यायचं. तारेची घासणी वगैरे कोणतीही घ्यायची नाही, फक्त हे कॅरी बॅगच्या सहाय्याने स्वच्छ आपण करून घेऊ. तर आतून बाहेरून अगदी स्वच्छ हे निघून जातं. हे पहा, 2 ते 3 पाण्याने अगदी व्यवस्थित तो घासून घ्यायचा आहे आपण. अशा पद्धतीने हा स्वच्छ करते मी. तर पाण्याचा वापर करून हे 2-3 वेळा आपण हे स्वच्छ करून घेतोय आणि त्याचं काळं पाणी आता निघणं थोडंसं कमी झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, अगदी स्वच्छ झालेला दिसतोय हा. आणि मग त्याच्यानंतर आपण हा वापरायला काढल्यानंतर मग स्वच्छ पाणी लागतं आणि अजिबात त्याला वासही येत नाही. अजूनही मी तुम्हाला सांगणार आहे पुढं काय करायचं ते. फक्त त्याचं जेव्हा काळं पाणी निघतं तेव्हा आपण हे 2-3 वेळा हा माठ धुवून काढायचा आहे. असं केल्यामुळे त्याचा चिकटपणा व मातीचा वास हा निघून जातो. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू. तर स्वच्छ धुतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. असं गच्च आपण हा माठ भरून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण मी हा रात्रीचा भरून ठेवतीये. तर रात्रभर हा माठ भरून आपण ठेवून देणार आहोत. तर 24 तास किंवा 20 तास आपण हा भरून ठेवायचा आहे. अगदी वरपर्यंत पाणी येईल अशा पद्धतीने हा आपण माठ भरायचा आहे. तर वरती सुद्धा आपण हे पाणी टाकून घ्यायचे. आता झाकण लावून मी हे ठेवून देणार आहे. तर आपण आता हे झाकण लावून ठेवून देऊ. जवळजवळ 1 दिवस आपण हे भरून ठेवून द्यायचे आणि ते पाणी अगदी बरोबर त्या माठामध्ये सर्व जिरून जातं आणि आपला माठ हा
अगदी व्यवस्थित असा तयार होतो। तर ठेवून दिल्यानंतर आपण आता ह्याच्यातलं पाणी काढून टाकू। दुसऱ्या दिवशी आता हे पाणी आपण काढून टाकायचं आणि व्यवस्थित तर ते सर्व पाणी मी झाडांना टाकलं आणि शेवटच्या पाण्याने ते असं व्यवस्थित माठ असा खळबळून घेतला आणि ते पाणी मी आता टाकून दिलेले आहे। तर अगदी व्यवस्थित असं स्वच्छ पाणी त्याच्यातून आता निघालेलं आहे, परंतु वास काही एवढा गेलेला नसेल। त्याच्याकरता आपण काय करायचं, तांदूळाचं धुतलेलं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दुसऱ्यांदा। पहिल्यांदा आपण मिठाने साफ करून घेतलंय। तर हे तांदूळाच्या पाण्याने धुतलेले पाणी जे असते ही जुनीच पद्धत आहे। तर तांदूळामध्ये नैसर्गिक स्टार्च असतो आणि काही सूक्ष्म पोषक तत्वे असतात जी माठाच्या छिद्रामध्ये जाऊन त्याला अधिक स्वच्छ करतात, त्यामुळे मातीचा वास सुद्धा लवकर कमी होतो व पाणी गोड लागते। ही सोपी प्रक्रिया केली तर तुमचा माठ टिकाऊ राहील आणि त्यातील पाणी हे गोड राहील। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? खालील कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।